लालबागच्या राजाची पूर्वीच ऑफिसमधून आलो आणि हे आजचं मी असं काहीतरी विअर केलं होतं, फ्रेश झालो. मग चला आज ऑफिसला पण लवकर सोडलं आम्हाला गणपतीचं विसर्जन असल्यामुळे. तर माझ्याकडे पण टाईम आहे आणि मी पहिल्यांदाच चाललो आहे गणपतीची मिरवणुकीसाठी. ते पण चाललो आहे मी, ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल मी कुठं चाललो आहे ते. आणि मी दरवर्षी जातो लालबागला दर्शनासाठी. ह्या वर्षी मला काही जमलं नाही, जाता नाही आलं, तर ह्या वर्षीच आपण दर्शन थेट जाऊन मिरवणुकीतच घेऊयात. चला मग मी तुम्हाला अजून पुढे काय दाखवता आलं मध्ये ते तेही मी तुम्हाला दाखवेल. चला मग आता पण जाऊया. तुम्ही बघू शकता की खूप असा जोराचा पाऊस पण चालू आहे आज विसर्जनाच्या दिवशी. आणि मुंबई म्हटलं तर खूपच पाऊस आहे. कालपासूनच पावसाला खूप जोरात सुरुवात झाली आहे. आता आपण पुढे जाऊया, बघू कसं होतं ते आपलं दर्शन आज बाप्पाचं. तो पण एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असणार माझ्यासाठी. इथं बघाल तर तुम्ही खूप लोक येतात हे गणपती बघण्यासाठी बायकडा स्टेशनवर. आणि आता मी पण तिकडंच चाललोय आणि हा आता तो पास होणारच स्टेशनच्या पासूनच. चला मग ॲटलिस्ट दर्शन तर भेटणार यावेळेस. हे बघा आता इकडनं गणपती यायला सगळे सुरुवात होईलच. आणि आता एक 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 गणपती येत आहे. लालबागचा राजा पण येईलच आता. चला मग आपण बघूया आल्यावर मी ते तुम्हाला नाव. हे बाप्पा बायकळ्याचे गणाधीश आहेत. हे जे पुष्पगुच्छ लावले तिथं ते लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी केले. त्यावर ऑपरेशन सिंदूर असं लिहिण्यात आले. जसे वरती तशीच एक गर्दी भरत चालली आहे. माझा आवाज काय माहिती येत असेल का नाही तुम्हाला ते. म्हणजे बघा पुढे खूप अशी गर्दी, पुढे फ्लॅश पण येतो लाईटचा. अचानक असा जोराचा पाऊस आला त्यामुळे सर्वांनीच त्यांच्या छत्र्या ओपन केल्या. इथं सायरन द्यायला चालू केला आहे. लालबागचा राजा समोरच आला आहे. चला तुम्हाला मी बाप्पा दाखवतो. पुढे बघू शकतात की गणपती बाप्पाचं आता आगमन होतंय लालबागच्या राजाचं. पुढे आगमनाची तयारी झाली. पुढे हॅलोजन आहे त्यामुळे एवढं काय दिसत नाही. मग पुढे आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आणि सगळी गर्दी चालली इथूनच. काहीतरी वेगळाच एक एक्सपिरियन्स, एकदम छान वाटतं आल्यावर इथं. बोललो ना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण बाप्पाने दर्शन दिलं. पण ह्या वर्षी त्याची इच्छा होती की मी मिरवणुकीत यावं, विसर्जन मिरवणुकीत. चला मग बाप्पाचं दर्शन करून
तुम्ही बघितलंच असेल माझ्या पाण्याने गणपतीचं आता तुम्हाला माझ्या समोरच इथं गणपती बाप्पा दिसतील इथं लालबागचे राजा. तुम्हाला मी पुढे दाखवतोच ते आता येतात पुढे माझ्या समोरून येतात. चला मी तुम्हाला तेही दाखवतो. ह्या वेळेला बाप्पाचं दर्शन घेताना मन असं एकदम भरून आलं. तसं खूप छान फिलिंग्स येत होत्या की बाप्पाचं दर्शन आपलं राहिलं होतं ते झालंच. आणि बाप्पाचीच इच्छा होती की ते मिरवणुकीत झालं पाहिजे, ते झालं नेमकी. खूप असं छान वाटलं. यावर्षी चरण स्पर्शाचं भाग्य नाही लाभलं, पण नक्की मी एकदा तरी लालबागच्या राजाचा चरण स्पर्श करेल. फायनली माझं आता दर्शन पण झालंय बाप्पाचं आणि खूप असं छान प्रकारे दर्शन झालं. आणि तुम्ही बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये बाप्पा कसा दिसत होता ते. चला मग आता जाऊया घरी. वेळ पण खूप झाला आहे. बाप्पा पण चालले आहे विसर्जनाच्या तयारीकडे. उद्या सकाळी विसर्जन होईल, तेव्हा जर टाईम भेटला तर येऊ परत. चला मग आता आपण बायगडा स्टेशनवर आहे, तिथून आता आपल्याला जायचं आहे घरी. चला आपण भेटूया आता, जर आपल्याला अजून काय बघायला भेटतं. परत बाप्पाला बघायची इच्छा झाली ती म्हणून मी तिथंच थांबलो, कारण मला पुढे येताच परत ते दिसले. असं मन भरतच नव्हतं की सारखं बघत राहावं असंच वाटत होतं. आणि आता तुम्ही जाताना त्यांना बघत असेल, खूप असं छान वाटते बघतानाच. बघता बघताच असा खूप जोराचा पाऊस चालू झाला आणि पावसाने सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी केली होती. एकदम मस्त असं छान वातावरण झालेलं. थोडंफार मी पण भिजलो पावसात आणि बाप्पाला पण पावसात भिजताना खूप असं छान वाटत होतं बघायला. खूप अशी गर्दी जमली. अचानकच जोराचा पाऊस आला, त्यामुळे सगळे लोक मध्ये आले. तुम्ही बघितलं असेल बाप्पाचं पण पावसाने मस्त स्वागत केलं. चला मग आता आपण जाऊया घरी. मला दिसत असेल माझी कशा हालत झाल्या, सगळे कपडे बिपडे पावसाने एकदम ओला चिंब झालं. चला आता आपण जाऊया. तुम्हाला काहीतरी मस्त झलक दाखवतो बाप्पाचे. पुढेच आहे माझ्या पुढे. इथं सुद्धा ढोल तासाच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक साजरी केली जात होती आणि खूप असं मन बघूनच प्रसन्न होत होतं या सर्व गोष्टी. आणि हा एक्सपिरियन्सच खूप काहीतरी वेगळा असतो.
तुम्ही जर बाप्पाचे आता डोळे बघितले ना, तुम्हाला इथं समजेल की त्याचं सुद्धा मन असं भरून आलं आहे जाताना. एवढ्यातच घरात आलो. आज बघाल तर खूप असं मस्त वातावरण पण झाले आणि पाऊस पण खूप पडतोय आणि सगळीकडे बाप्पा चालले ना. आता परत जिथून स्टार्टिंग केली ती व्लॉगची एंडिंग पण आता मी तिथूनच करतोय. तुम्ही बघितलं असणार, हे बघा सगळे कपड्यांना गुलाल, कुंकू, नंतर हळद होती, नंतर लालबागचा राजाचा कुंकू पण मला भेटला आणि लकीली माझं दर्शन खूप छान झालं. म्हणजे आपण बोलतो ना की आपण मंदिरात जातो, म्हणजे दर्शनाला जातो, त्या टायमाला जे मुखदर्शन होतं त्याच्यापेक्षा आजचं दर्शन एकदम मस्त झालं. चला मग आता आपण ही व्हिडिओ इथंच एंड करूया. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट संडेला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय. आणि हे बघा आता जाऊन आता आपण फ्रेश होऊ. बाय.